तर मित्रांनो हे बघू शकता आम्ही ही एक लाईन ड्रिपची आम्ही 50 झाडे जर घरी खाण्यासाठी मिरची लावली होती. तर बघू शकता याला जवळपास 6 महिने झालेले आहेत. म्हणजे एप्रिलच्या शेवटला मेच्या सुरुवातीला आम्ही लागवड केलेली आहे. बघू शकता अजूनही याचे मस्त असे मिरच्या चालू आहेत. प्रत्येक झाडाला बघू शकता वरती एकदम चांगले फुलं पण आहेत आणि भरपूर अशा मिरच्या पण आहेत. ते एवढे दिवस टिकण्याचं याचं एकमेव कारण म्हणजे आम्ही याला शेणखताची मात्रा एकदम जास्त ठेवलेली आहे. वरती बघू शकता तुम्ही थ्रिप्सचा अटॅक दिसेल तुम्हाला, नवीन ही पानं दिसेल, पण अशा मिरच्या ही फुलं ही प्रत्येक झाडाला बघू शकता एकदम जास्त प्रमाणामध्ये दिसेल. याचं एकमेव कारण म्हणजे आम्ही महिन्यातून एकदा दोनदा तरी त्याच्या बुडाला आम्ही कंपोस्ट खत तयार केलं होतं ते टाकतो, जेणेकरून थ्रिप्सचा अटॅक होऊ द्या पण खालून त्याला एनर्जी भेटत जाते. म्हणून आपल्याला शेणखतावर एकदम जास्त प्रमाणामध्ये मात्रा ठेवायची आहे. त्याचं एवढे दिवस टिकण्याचं एकमेव कारण म्हणजे तेच आहे शेणखत. आणि आम्ही याला जवळपास महिन्यातून एकदा तरी किमान गोमूत्राची फवारणी करतो. गोमूत्रामध्ये बॅक्टेरिया भरपूर प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे झाडालाही रोगप्रतिकारशक्ती वाढते. रासायनिक बरोबर आपल्याला ऑर्गॅनिकसुद्धा वापरायचं आहे, जेणेकरून झाडाची लाईफ ही जास्त प्रमाणामध्ये वाढेल. कोणतं झाड बघू शकता थ्रिप्सचा अटॅक दिसेल, पण खाली माल हे बघा, मिरच्या तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये बारीक बारीक अशा दिसतील, फुलंसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये दिसतील. आणि याच्यावरती गोमूत्राचाही एकदम चांगल्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. असं भरपूर आम्ही वापर केलेला आहे. बघू शकता 6 महिने झाले तरी पण एकदम मस्त असं मिरच्या सध्याला चालू आहेत.